तर आजपासून आपण दिवाळी फराळांची सिरीज चालू करणार आहोत। तर आजची आपली पहिली रेसिपी आहे हलवाई स्टाईल बालुशाही। तर आज आपण परफेक्ट हलवाई स्टाईल खुसखुशीत आणि रसरशीत अशी परफेक्ट बालुशाही कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर ही बालुशाही बनवताना इथे मी तुम्हाला खूप सारे टिप्स सांगितलेल्या आहेत, परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे, कोणीही बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे। वाटीचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे नवशिक्के असाल, पहिल्यांदाच बनवत असाल तरी सुद्धा तुमची बालुशाही अगदी अशीच रसरशीत आणि खुसखुशीत बनून तयार होईल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर इथे आपल्याला सुरुवातीला बालुशाहीसाठी लागणारा पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे, ह्याच वाटीने संपूर्ण प्रमाण इथे आपल्याला घ्यायचं आहे। तर या वाटीने 2.5 वाटी इथे मी साखर घेतलेली आहे। 2.5 वाटी साखरेसाठी 1.25 वाटी पाणी घालायचं आहे, म्हणजे जितकी आपण साखर घेऊ त्याचे अर्ध प्रमाणात इथे आपल्याला पाणी वापरायचं आहे। तर आता ही साखर आपण पूर्णपणे या पाण्यामध्ये वितळून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल 2 ते 3 मिनिटांनंतर ही साखर या पाण्यामध्ये संपूर्ण विरघळलेली आहे। साखर विरघळल्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून लिंबाचा रस घालायचा आहे। आता तुम्ही म्हणाल लिंबाचा रस घातल्याने ही बालुशाही आंबट होईल, तर अजिबात नाही। बालुशाही बनवल्यानंतर बालुशाहीवरती जे साखरेचा थर जमा होतो ना, तो यावरती जमू नये म्हणून यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे। तर लिंबाचा रस घातल्यानंतर यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि अगदी पाव चमचा यामध्ये आपल्याला केशरी फूड कलर घालायचा आहे। तर कलर घालणे इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण कलर घातल्याने बालुशाही अगदी मार्केटसारखी दिसते, त्यामुळे इथे मी कलर घातलेला आहे। तुम्हाला नसेल घालायचा, नाही घातलात तरी देखील चालेल। तर साखर विरघळल्यानंतर 2 ते 3 मिनिटे हा पाक इथे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर हा पाक इथे आपल्याला चेक करून पाहायचा आहे। तर आता हा पाक बोटावरती थंड करून अशा पद्धतीने चेक करून पाहायचा। पूर्णपणे एक तार होत नाही, तार बनत असताना मध्येच तुटते, अशाच पद्धतीचा इथे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। पूर्णपणे एकतारी पाक तयार करायचा नाही, नाहीतर बालुशाही बनल्यानंतर त्यावरती साखरेचा थर जमा होतो आणि जो पाक आहे तो आतपर्यंत मुरला जात नाही। तर इथे आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण बालुशाहीसाठी पीठ मळून घेऊया। तर इथे आपण जितकी साखर घेतलेली होती तितक्याच प्रमाणात इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे। तर इथे मी 2.5 वाटीच मैदा घेतलेला आहे। मैदा हा स्वच्छ चाळून घेतला, त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घातलं आणि 1 चमचा इथे आपल्याला बेकिंग पावडर घालायचा आहे। तर आता इथे आपल्याला बेकिंग पावडरच घालायचं आहे, बेकिंग सोडा घालायचा नाही, कारण यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे इथे आपल्याला 1 चमचाभर बेकिंग पावडरच घालायचं आहे। आता तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर काय करायचं, तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचा खायचा सोडा घालू शकता, पण सोबतच तुम्हाला यामध्ये पाव कप हलकंसं आंबटसर असलेलं दही सुद्धा घालावं लागेल। तर सोडा आणि मीठ घातल्यानंतर हे छान असं या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घालायचं आहे। तर तूप इथे आपल्याला वितळूनच घालायचं आहे, अजिबात घट्ट तुपाचा इथे वापर करायचा नाही किंवा गरम तुपाचा सुद्धा वापर करायचा नाही। थंडच तूप वापरायचं आहे, पण वितळलेलं तूप इथे वापरायचं आहे। तर तुपाऐवजी इथे तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तूप किंवा तेल जे काही तुम्ही यामध्ये वापराल ते संपूर्णपणे या पिठाला आपल्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर जी एक मूठ बांधून पाहायची, छान अशी मूठ बनली तरच समजायचं इथे आपलं तुपाचं किंवा तेलाचं जे आपण मोहन घातलंय ते अगदी परफेक्ट आहे। तर आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घेऊया। पीठ मळत असताना खूप जास्त जोर द्यायचा नाही, फक्त हे पीठ एकमेकांना असं बांधलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही व्हिडिओत बघू शकाल, हे पीठ मी खूप जास्त जोर लावून मळत नाही, फक्त ह्याचा एक गोळा तयार करून घेत आहे। तर अशा पद्धतीने याचा गोळा तयार झालेला आहे। तर आता हे पीठ आपण एक 10 मिनिटासाठी रेस्टसाठी बाजूला ठेवून देऊया आणि 10 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकाल हे पीठ आपल्याला परत एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचे आणि यामध्ये तुम्ही जाळी पहा, किती छान अशी जाळी पडलेली आहे। तर हे पीठ व्हिडिओत दाखवलेल्याप्रमाणे ही प्रोसेस इथे आपल्याला करून घ्यायची आहे। तर ही प्रोसेस झाल्यानंतर आता काय करायचं, तर एखादा पोळपाट इथे आपल्याला घ्यायचं आहे आणि या पोळपाटावर हे पीठ आपल्याला हातानेच पसरवून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला लाटण्याचा वगैरे वापर करायचा नाही, तर हलक्या हाताने हे पीठ आपल्याला पसरवून घ्यायचे। त्यानंतर चाकूच्या सहाय्याने मधोमध एक आपल्याला कट लावून घ्यायचे, त्यानंतर खालचा गोळा
वरच्या पिठावरती ठेवून परत एकदा पसरवून घ्यायचं आहे आणि परत एकदा चाकूने मध्यभागी कट लावून हे वरचे वर ठेवून अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे। तर ही स्टेप इथे आपल्याला एक 5 ते 6 वेळेस करायची आहे। ह्यानेच आपल्या ज्या बालुशायाला लेयर्स येतात ना ते अगदी परफेक्ट अशा येतात आणि अगदी खुसखुशीत अशी ही बालुशाही बनून तयार होते। तर ही प्रोसेस इथे मी एक 5 ते 6 वेळा करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल यामध्ये खूप जास्त लेयर्स असे तयार झालेले आहेत। आणि आता शेवटी काय करायचं तर हलक्या हाताने हे पीठ पसरून घ्यायचं आणि आता या पिठाचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत। एक समान 4 भाग तयार करून घ्यायचे। तुम्ही बघू शकाल प्रत्येक भागामध्ये छान अशा लेयर्स तयार झालेल्या आहेत। तर आता इथे आपल्याला संपूर्ण बालुशाही एकसारखी होण्यासाठी एक काम करायचं आहे। पिठाचा एक भाग घ्यायचा, अशा पद्धतीने हाताने रोल करून घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे। एक एक गोळा हातावरती छान असा हलक्या हाताने गोल करून मध्यभागी इथे आपल्याला बोटाच्या सहाय्याने होल करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकाल इथे आपली एक बालुशाही बनवून तयार झालेली आहे। तर ह्या बालुशाहीला आपल्याला खूप जास्त सॉफ्ट वगैरे करण्याची अजिबात गरज नाही। हलकेसे क्रॅक्स आले तरी देखील चालेल, त्यानेच आपली ही बालुशाही अगदी खुसखुशीत बनवून तयार होते। तर तुम्ही बघू शकाल प्रत्येक गोळा हातावरती घेऊन मी हलक्या हाताने छान असं रोल करून त्याला मध्यभागी होल करून घेत आहे। तर इथे मी संपूर्ण बालुशाही तयार करून घेतलेत आणि तुम्ही बघू शकाल एकसारख्या इथे आपल्या बालुशाही बनवून तयार झालेल्या आहेत। तर आता ही बालुशाही आपण तळून घेऊया। तळण्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला खूप जास्त पेशन्स ठेवावे लागतात। तर बालुशाही तळत असताना सुद्धा इथे आपल्याला काय काळजी घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर गॅसवरती तेल हे अगदी कोमट गरम करून घ्यायचं आहे। आपलं बोट सुद्धा यामध्ये बुडवता येईल इतकं कोमट तेल करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इथे आपल्याला बालुशाही सोडायची आहे। तर एक बालुशाही यामध्ये मी सोडलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल हलकेसे बुडबुडे येतात, खूप जास्त नाही। अशाच पद्धतीचं कोमट तेल इथे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ह्या हलक्याशा कोमट तेलामध्येच इथे आपल्याला एका वेळी एक 7 ते 8 बालुशाही सोडून घ्यायच्या आहेत। तुमची कढई कितपत मोठी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही बालुशाही सोडून घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकाल 1-1.5 मिनिट झाल्यानंतर यावरती हलकेसे बुडबुडे यायला लागलेत। तर अशाच पद्धतीचं हे तेल गरम करून घ्यायचं आहे। तर आत्ताच यावरती आपल्याला चमचा किंवा उलटणी झारा काहीच घालायचं नाही। हे बालुशाही तळल्यानंतर आपोआप फुलून वर येतात, मगच यामध्ये आपल्याला चमचा किंवा झारा घालायचा आहे। आणि 8 ते 9 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल ह्या बालुशाही फुलून आपोआप तेलावर तरंगायला लागलेल्या आहेत। तर आता ह्या बालुशाही आपण चमच्याच्या सहाय्याने पलटून घेऊया। तर इथे तुम्ही साईडला पाहू शकता बनवले तेव्हा ह्या बालुशाहीचा साईज किती लहान होता आणि तळल्यानंतर ह्या बालुशाही फुलून चौपट झालेल्या आहेत। तर आता ह्या बालुशाही अशाच आपण मंद आचेवरती छान अशा फुलेपर्यंत तळून घेऊया आणि एक 10 ते 12 मिनिटानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच ह्या बालुशाही अलटपलट करून छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। खूप जास्त फुल गॅस करायचा नाही, मिडियम गॅसवरती ह्या बालुशाही आपल्याला तळून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकाल हे बालुशाही तळण्यासाठी इथे मला बरोबर 18 मिनिटे लागलेले आहेत आणि 18 मिनिटानंतर ह्या बालुशाही तुम्ही बघू शकाल अगदी खुसखुशीत एकदम फ्लेकी अशा बनवून तयार झालेल्या आहेत। तर आता ह्या बालुशाही आपण काढून घेऊया आणि काढल्यानंतर लगेचच गरम गरम बालुशाही कोमट पाकामध्ये आपल्याला सोडून घ्यायची आहे। तर हेच कारण आहे की बालुशाही इथे आपल्याला अगदी कोमट तेलामध्ये तळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या लेयर्स ह्या अगदी छान अशा खुलल्या जातात आणि अगदी खुसखुशीत आतपर्यंत ही बालुशाही तळली जाते। तर पाकामध्ये बालुशाही टाकताना त्यामध्ये बोट घालून पाहायचा। पाक हा कोमट असावा, खूप जास्त गरम नसावा आणि बालुशाही ही गरम गरम तेलातून काढली का लगेचच कोमट पाकामध्ये घालायचे आणि संपूर्ण पाकामध्ये ही बालुशाही आपल्याला छान असं बुडवून घ्यायची आहे। अलटपलट करून 1 मिनिटभर ही बालुशाही आपल्याला पाकामध्ये ठेवायचे आणि लगेचच काढून घ्यायचं आहे। 1 मिनिटभरानंतर ही बालुशाही पाकामध्ये अजिबात ठेवू नका, नाहीतर बालुशाही ही खुसखुशीत राहत नाही, लगेचच मऊ पडते। तुम्ही बघू शकाल 1 मिनिटानंतर ही बालुशाही छान अशी रसरशीत झालेली आहे। लगेचच तुम्हाला कळेल, कारण पाक हा आतपर्यंत मुरल्यानंतर ही बालुशाही तळला जाऊन बसते आणि लगेचच वरूनच कळतं का यामध्ये पाक हा छान असा मुरलेला आहे, कारण पाकाची क्वांटिटी सुद्धा खूप जास्त कमी होते। तर एक एक करून आता ही बालुशाही आपण पाकामधून बाहेर काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने संपूर्ण बालुशाही तळून घेऊया। तर दुसरी बालुशाहीची बॅच तळत असताना सुद्धा गॅस बंद करायचा आणि मगच तेलामध्ये इथे आपल्याला बालुशाही
टाकून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवरती संपूर्ण बालुशाही तळून घ्यायचे आहेत। आणि इथे मी संपूर्ण बालुशाही तळून तयार करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकाल अगदी छान अशा खुसखुशीत रसरशीत एकसारख्या अशा ह्या बालुशाही बनवून तयार झालेल्या आहेत। कोणी म्हणणारच नाही की ही बालुशाही तुम्ही घरी बनवलेली आहे। इतकी खुसखुशीत आणि रसरशीत अशी ही बालुशाही बनवून तयार होते। हलवाईच्या दुकानामध्ये भेटते त्यापेक्षाही जास्त चविष्ट खुसखुशीत आणि रसरशीत अशी ही बालुशाही इथे आपली बनवून तयार झालेली आहे। तर एक बालुशाही इथे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। तर तुम्ही बघू शकाल पाक हा आतपर्यंत मुरलेला आहे। मस्त अशी हलवाई स्टाईल परफेक्ट बालुशाही बनवून तयार झालेली आहे। तर ही बालुशाही मी खूप वर्ष झालं अशाच पद्धतीने बनवते। नो फेल रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असेल तर कुक विथ मनशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।